ब्रेकिंग बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांची बैठक घेतलेली आणि या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सगळ्या खासदारांसोबत चर्चा करून त्यांना कानमंत्र दिलाय। यावेळी त्यांनी सगळ्या खासदारांना 100 दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा असे आदेश दिलेले आहेत। तर लोकांचा एनडीएवर विश्वास आहे आणि तो विश्वास पुढील 5 वर्षात मजबूत करा अशा सूचना त्यांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांना दिल्या। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या खासदारांची काही वेळापूर्वी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मोदींनी सगळ्या खासदारांसोबत चर्चा करून त्यांना कानमंत्र दिलेला आहे। सगळ्या खासदारांना 100 दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा असे आदेश दिलेले आहेत आणि लोकांचा एनडीएवर विश्वास आहे, तो विश्वास आता पुढील 5 वर्षात अधिकाधिक मजबूत करा अशा सूचना त्यांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर विकसित भारत बनवण्याचं एनडीएचं ध्येय आहे आणि प्रलंबित योजना ज्या असतील त्या देखील पूर्ण करा असं मोदी म्हणालेत आणि पुढच्या 5 वर्षांचा रोड मॅप तयार करण्यास त्यांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे। त्यामुळे लोकांचा एनडीएवर विश्वास आहे आणि हा विश्वास अधिक मजबूत करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। तर मोदींच्या घरी ही नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू होती। ही बैठक आता संपलेली आहे आणि मोदींनी सगळ्या खासदारांसोबत चर्चा केलेली आहे। शपथविधीच्या आधी त्यांनी ही महत्त्वाची बैठक घेतली आहे। तर नव्या खासदारांना नेमका काय कानमंत्र दिलाय आपण ग्राफिक्स पाहतोय। 100 दिवसांचा कृती आराखडा राबवावा लागेल असं मोदी म्हणालेत। तर विकसित भारत बनवण्याचं एनडीएचं ध्येय असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। प्रलंबित योजना पूर्ण करा, पुढील 5 वर्षांचा रोड मॅप तयार करा, लोकांचा एनडीएवर विश्वास आहे आणि एनडीएवरील विश्वास मजबूत करणं आवश्यक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत। आज मोठा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यापूर्वी त्यांनी नवनिर्वाचित खासदारांची आपल्या सहकाऱ्यांची आज बैठक घेतली आणि यामध्ये प्रलंबित योजना पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, शपथविधी सोहळ्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत मोदींनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। विकसित भारत बनवण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलंय। काय सविस्तर अपडेट्स या बैठकी संदर्भातले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील जे मंत्री होणार आहेत ते देखील शपथ घेणार आहेत। यामध्ये जे शपथ घेणारे मंत्री आहेत त्या सर्व मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केलं होतं। त्या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचं स्वागत देखील करण्यात आलं आणि त्यानंतर त्या मंत्र्यांना विकसित भारत कसा करायचा आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो विकासाचा प्लॅन आहे, जे स्वप्न आहे त्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मंत्र्यांनी देखील त्यांच्या मंत्रालयाचा कारभार कसा केला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला विश्वास जो आहे तो संपादित केला जाईल आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या पुढच्या कुठल्याही निवडणुका असतील त्या निवडणुकीला आपल्याला जनतेला एक यश त्या तळागाळामध्ये कशा प्रकारे उतरवता येतील आणि सर्वसामान्य जनतेला त्या कशा पोहोचवता येतील या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आज संध्याकाळी हे सर्व मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रालयाची शपथ घेतील। त्यानंतर पोर्टफोलिओ म्हणजे एकूणच मंत्रिमंडळ मध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल हे देखील जाहीर होणार आहे। मात्र तत्पूर्वी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे। त्या सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन केलेलं आहे चहापानाच्या कार्यक्रमामध्ये। त्यामध्ये भाजपचे देखील अनेक नेते जे आहेत ते सहभागी असल्याची माहिती मिळते। निश्चितच आणि त्यामुळे सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।